नमस्कार. शीख बांधवांचे गुरु तसेच श्रद्धास्थान असणारे गुरु नानकजी यांचा जीवन परिचय व त्यांनी समाजाला दिलेली अनमोल शिकवण याची आपण माहिती घेऊ. गुरु नानक देव शीख धर्माचे प्रवर्तक व आद्य गुरु. त्यांचा जन्म लाहोर जिल्ह्यातील तळवंडी गावी वेदी शाखेच्या एका क्षत्रिय हिंदू कुटुंबात झाला. तळवंडी हे स्थान नानक देवांमुळेच आता नानकाना साहिब या नावाने ओळखले जाते. त्यांच्या आईचे नाव त्रिपताका व वडिलांचे काळूचंद होते. नानकदेव हे एकुलते एक पुत्र असल्यामुळे लाडात वाढले. वडील काळूचंद वेदी हे सरकारी पटवारी होते. नानकदेवांचे शिक्षण घरीच झाले. लहानपणीच गणित तसेच हिंदी, अरबी, फारसी ह्या भाषा ते शिकले. वेद व कुराणाचेही त्यांनी अध्ययन केले. बुद्धीने ते कुशाग्र होते आणि त्यांची वृत्ती लहानपणापासूनच सात्विक व धार्मिक होती. त्यांचा बहुतेक वेळ साधू संतांच्या व फकीरांच्या सहवासात व एकांतात बसून चिंतन करण्यात जाई. वडिलांना अर्थातच त्यांची ही वैराग्यशील वृत्ती आवडत नव्हती. नानकदेवांना गुरे चारणे, शेत राखणे इत्यादी कामे दिली तरी त्यांची वृत्ती पालटली नाही. त्यांचे मन लौकिक व्यवहारात रमावे म्हणून त्यांनी नानकदेव 18 वर्षाचे झाल्यावर त्यांचा विवाह करून दिला. बटाला येथील मूलचंद खत्री यांची मुलगी सुलखनी ही नानकदेवांची पत्नी. नानकदेवांना काळूचंदांनी आपली मुलगी आणि जावई अनुक्रमे नानकी व जयराम यांच्या ओळखीने सुलतानपूर येथील सरकारी मोदीखान्यावर नोकरीस लावून दिले. नानकदेवांना पुढे श्रीचंद व लक्ष्मीदास असे 2 पुत्र झाले. सुलतानपूर येथील मोदीखान्यावरील नोकरी त्यांनी व्यवस्थितपणे केली व लौकिक अर्थाने संसारही नेटला. तथापि खऱ्या अर्थाने त्यांचे मन परमार्थाकडेच धाव घेत राहिले. ते परमेश्वर चिंतनात तल्लीन असत. दररोज सकाळी लवकर उठून ते जवळच्या ओढ्यावर स्नानास जात व नंतर काठावर येऊन प्रार्थना करत. एके दिवशी स्नानानंतर ते जवळच्या एका गुहेत जाऊन ध्यान करू लागले व त्यातच त्यांची समाधी लागली. ह्या अवस्थेत ते ओढ्यात वाहून गेले असावेत असा लोकांचा समज झाला. समाधी अवस्थेत त्यांना ईश्वरी साक्षात्कार झाला आणि दिव्य मार्ग दिसला. ह्या साक्षात्कारी दिव्य मार्गानुसार उपदेश करण्यासाठी, समाजातील लोकांचे दुःख दूर करण्यासाठी ते बाहेर पडले. गुहेतून बाहेर येताच ते कोणी हिंदूही नाही व कोणी मुसलमानही नाही असे ओरडून सांगू लागले. त्यांच्या ह्या म्हणण्याचा इत्यार्थ हा की हिंदू मुस्लिम हे भेद खरे नसून सर्वप्रथम मानव आहेत व ते सर्व त्या एकमेव परमेश्वराची लेकरे आहेत. त्यांनी पुढील 5 तत्वांच्या आचरणावर आपल्या धर्माचा भर दिला. ती पुढील 5 तत्वे आपण पाहू. पहिला, नाम व गान. ईश्वर नामाचा उच्चार करून त्याचे गुणगान करणे. दुसरा, दान. सर्वांना दान धर्म करणे. तिसरा, स्नान. दररोज सकाळी स्नान करून पवित्र होणे.
चौथा सेवा, परमेश्वराची व मानवाची सेवा करणे. आणि पाचवा सिमरन, स्मरण, आत्मसाक्षात्कार होण्यासाठी व ईश्वराची कृपा होण्यासाठी ईश्वराचे नामस्मरण करणे व त्याची प्रार्थना करणे. नानकदेवांना साक्षात्कार होताच त्यांनी आपली मोदीखान्यावरील नोकरी सोडून दिली व ते सद्धर्म प्रचारार्थ घराबाहेर पडले. नानकदेवांच्या जीवनाशी अनेक आख्यायिका निगडीत असून त्यांनी अनेक चमत्कार केल्याचेही सांगतात. साक्षात्कारानंतर 1497 पासून सुमारे 24 वर्षे त्यांनी दूरवरच्या 4 यात्रा करण्यात व्यतीत केली. ह्या यात्रांमध्ये त्यांनी विविध धर्माच्या अधिकारी व्यक्तींशी, साधू संतांशी, फकीरांशी, योग्यांशी, सूफींशी चर्चा, विचारविनिमय, संवाद केला. विविध चालीरीती, रूढी, श्रद्धांचा परिचय करून घेतला व दृष्ट रूढींविरुद्ध प्रचार करून त्यांच्या निर्मूलनाचेही प्रयत्न केले. त्यांनी केलेल्या 4 प्रदीर्घ यात्रा अशा: 1. पूर्वेकडील यात्रा, बांगलादेश व ब्रह्मदेशापर्यंत. 2. दक्षिणेकडील यात्रा, श्रीलंकेपर्यंत. 3. उत्तरेकडील यात्रा, हिमालय व तिबेटपर्यंत. 4. पश्चिमेकडील यात्रा, पूर्वेतील इराक, इराण, मक्का, मदिना, बगदाद, अफगाणिस्तान इत्यादी. तळवंडी येथील मर्दाना नावाचा एक मुसलमान हा नानकदेवांचा पहिला अनुयायी होय. तो नानकदेवांच्या भजनात रबाब नावाचे वाद्य वाजवून त्यांना साथ करीत असे. नानकदेवांचा आवाज मधुर होता व त्यांना संगीताचेही चांगले ज्ञान होते. स्वराचित उत्स्फूर्त भजने ते रागदारीत आपल्या मधुर आवाजात आळवीत. त्यांची ईश्वर भक्तीने ओथंबलेली भजने ऐकण्यासाठी अनेक लोक जमत. 4थ्या यात्रेहून परतल्यावर त्यांनी रावी नदीच्या पूर्व किनाऱ्यावर कर्तारपूर नावाचा नवीन गाव वसविला. तेथे ते स्वतः नांगर चालवून शेती करू लागले. सकाळ संध्याकाळचा त्यांचा वेळ कीर्तन, भजन, निरूपण व धर्मोपदेश यात व्यतीत होई. त्यांना तेथे अनेक अनुयायी लाभले. त्यांचे उर्वरित सर्व आयुष्य तेथेच आपल्या कुटुंबीयांसमवेत व अनुयायांसमवेत व्यतीत झाले. मृत्यूसमय जवळ येताच त्यांनी त्यांचा षट्शिष्य भाई लेहना यांचे अंगद असे नामकरण करून त्याला आपला वारस नेमले. अंगद याचा अर्थ स्वतःच्या शरीराचा भाग. 1539 मध्ये आपली ज्योती अंगददेव यांच्या देहात ठेवून त्यांनी देहत्याग केला. हिंदू आणि मुसलमान अनुयायींनी त्यांच्या मृत देहावरील चादर अर्धी अर्धी वाटून घेतली व आपापल्या धर्मानुसार तिचा अंत्यसंस्कार केला. मध्ये एक आडवी भिंत उभारून दोन्ही समाजांनी त्याचे कर्तारपूर येथे स्मारक उभारले. ग्रंथ साहिब या शीख धर्मात नानकदेवांची एकूण 947 पदे अंतर्भूत आहेत. ग्रंथ साहिबांच्या सुरुवातीसच जपजी म्हणजे ईश्वरचिंतन या नावाने आलेला 38 कवड्यांचा जो भाग आहे तो नानकदेवांनी पंजाबीतच रचला आहे. उदात्त सौंदर्य व आध्यात्मिक समृद्ध आशय याचा उत्स्फूर्त काव्य आविष्कार त्यात दिसून येतो. जपजींची संहिता ही प्रत्येक शीख व्यक्तीच्या
घरी नित्य नियमाने म्हटली जाणारी प्रार्थना झाली आहे. जपजींच्या सुरुवातीस मूलमंत्र नावाचे लहानसे स्तोत्र असून त्यात ईश्वराच्या स्वरूपाचे संक्षिप्त वर्णन केलेले आहे. उर्वरित जपजीत याच मूलमंत्रातील प्रमुख विषयाचा विस्तार आहे. याशिवाय सिद्ध गोष्ट म्हणजे सिद्धांशी वा योग्यांशी संवाद, अशदेवार म्हणजे हा भाग दररोज सकाळी गुरुद्वारातून म्हटला जातो. बारमाह म्हणजेच 12 महिन्यांचे गीत इत्यादी रचना नानकदेवांनी केल्या आहेत. ह्या आपल्या काव्यरचना त्यांनी संगीतातील विविध रागात निबद्ध केलेल्या आहेत. इस्लाममधील एकेश्वरवाद, ख्रिस्ती धर्मातील कृपेची कल्पना आणि हिंदू धर्मातील आत्म्याच्या अमरत्वाची कल्पना म्हणजेच ईश्वरी मानव रूपात अवतार धारण करतो, ही हिंदूंची अवतार कल्पना मात्र त्यांना मान्य नव्हती. यांचा आपल्या शीख धर्मात समन्वय व स्वीकार केला. एक शांतीचा दूत, प्रेम व विश्वबंधुत्वाचा पुरस्कार, मानवतेचा पूजक म्हणून नानकदेवांनी केलेले कार्य व प्रस्थापित केलेला धर्म महत्त्वपूर्ण आहे. त्यांनी केवळ सदाचार संपन्न असा नवा धर्म स्थापन केला नाही, तर उत्तर भारतात जाती व्यवस्था, अस्पृश्यता, सतीची चाल, मूर्तिपूजा, पुरोहित वर्गाने लादलेले जाचक कर्मकांड, वाईट रूढी इत्यादी विरुद्ध सतत लढा देऊन सामाजिक क्रांतीही घडवून आणली. संगत म्हणजेच धर्मसंघ व लंगर म्हणजेच अन्नछत्र ह्यांचा त्यांनी पाया घालून त्याद्वारे जाती धर्मातील प्रत्यक्ष आचरणात्मक सामाजिक परंपरेची सुरुवात केली. आजही समता व लोकशाही पद्धतीचा उत्तम आदर्श म्हणून ह्या 2 संस्थांचा निर्देश करता येईल. मग कशी वाटली मित्रांनो माहिती? आवडल्यास नक्की शेअर करा व सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.